नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. डोनाल्ड ट्रम्प भारतावरती निर्बंध लादणार का? अमेरिकेमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांच्या आणि अमेरिकेमध्ये शिकत असलेले विद्यार्थी, नोकरी करत असलेले भारतीय तरुण किंवा अगदी ग्रीन कार्ड मिळालेले भारतीय नागरिक अमेरिकेतले, यांना भारतामध्ये परत यावं लागणार आहे का? कारण भारताच्या अब्रूचे धिंडवडे अमेरिकेमध्ये निघायला सुरुवात झालेली आहे. धिंडवडे. हे बघा तुम्ही, भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, अमित शहा, अजित डवल आणि नितेश राणे, ही नावं आता कुठे आलेली आहेत? अमेरिकेमध्ये अमेरिकन सरकारचं जे स्टेट डिपार्टमेंट आहे, परराष्ट्र खातं, त्या परराष्ट्र खात्याच्या तर्फे दरवर्षी जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये असलेल्या धार्मिक स्वातंत्र्याबद्दलच्या सुनावण्या घेतल्या जातात. तो अमेरिकेचा कायदा आहे. त्यामुळे कुठल्या देशामध्ये किती धार्मिक स्वातंत्र्य आहे आणि किती धार्मिक स्वातंत्र्य असलेल्या देशाबद्दल बरोबर कुठल्या प्रकारचे संबंध अमेरिकन ठेवायचे, यासाठी म्हणून त्यांचं ते असतं. आणि मला स्वतःला 2018, 19, 20, 22, 23, 24 6 वर्षाच्या या रिलीजियस फ्रीडमच्या हिअरिंगचं माहिती आहे. मी होतो त्यांच्या सुनावण्यांना आणि तिथं वेगवेगळ्या भारतीय संघटना, म्हणजे अगदी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या, विश्व हिंदू परिषद, नंतर त्यांचे वेगवेगळ्या नावाने असलेल्या संघटना, सेवा भारती, अमुक तमुक, 20-25 जण या हिंदुत्ववादी संघटनांमार्फत त्या सुनावण्यांना हजर असतात. या व्यतिरिक्त काही सेक्युलर संघटनांची लोक तिथं हजर असतात आणि तिथं जाहीर सुनावणी होते. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यामध्ये हे जे कमिशन आहे रिलीजियस फ्रीडम याच्याबद्दलचं, धार्मिक स्वातंत्र्यासाठीचं, तर या सुनावण्यांमध्ये सर्वप्रथम जे मी अनेक वेळेला या आधीच्या भागांमध्ये बोललेलो आहे की जगभरामधल्या जेवढ्या एम्बसीज भारतामध्ये आहेत, जगभरामधल्या जेवढ्या देशांच्या हायकमिशन्स भारतामध्ये आहेत, त्या सर्व हायकमिशनर्स आणि अँबॅसेडर्स तर्फे राजदूतांच्या मार्फत त्यांच्या देशांना रोजची दैनंदिन वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाठवली जाते भारतातल्या घडणाऱ्या घडामोडींची. मग अगदी ती कल्चर टू ॲग्रिकल्चर सर्व क्षेत्रांमधली माहिती असते. आता ही माहिती पाठवताना त्यांच्याकडं स्टेट डिपार्टमेंटमध्ये याच्यावरचा एक डेटा कंपाईल केला जातो. आपल्याकडे ते नो डेटा अवेलेबल सरकार आहे, एनडीएचं नो डेटा अवेलेबल मी त्यांना म्हणतो. तर ते कुठल्याही गोष्टीचा डेटा मागितला तर भारत सरकारकडे नसतोच. नरेंद्र मोदींनी डेटा जमवणं आणि डेटाचं अनालिसिस करणं हा प्रकार 2016-17 सालपासून बंद पाडून टाकला या देशात. कारण ज्ञानाशी नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं वैर आहे. ज्ञान मिळवणं या गोष्टीशी त्यांचं वैर आहे जन्मतः. त्यामुळे त्यांनी या गोष्टी बंद करून टाकल्या. पण या तिथं पाठवल्या जातात माहिती आणि त्याचं तिथं संकलन केलं जातं. ती तिथं गोळा केलेली माहिती महिनावार, आठवडावार माहिती जमवलेली असते आणि मग हे इथं आलेली लोक यांच्या समोर ती सुनावणी त्या ठिकाणी होते आणि त्या सुनावणीमध्ये हे सर्वजण आपली मतं त्याबद्दल मांडत असतात. त्यात अनेक घटना कळलेल्या असतात आणि याचा रिपोर्ट या वेगवेगळ्या देशांमधल्या धार्मिक स्वातंत्र्याचा एक अहवाल या आयोगातर्फे, अमेरिकन सरकारच्या आयोगातर्फे, परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत जो येतो त्याच्यातर्फे दरवर्षी प्रकाशित होतो. आणि हे मुद्दाम भारतातल्या लोकांनी लक्षात घेण्याची गोष्ट आहे की 2018 पासून सलग आत्तापर्यंत, म्हणजे 18, 19, 20, 21 ला नाही झालं, कोविड होता, 22, 23, 24 आणि आता 25, सलग 7 वर्ष भारताचं रिलीजियस फ्रीडम मधलं रँकिंग हे घसरत चाललेलं आहे. आणि गेली 5 वर्ष हे रँकिंग दरवर्षी कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न, CPC, म्हणजे विशेष काळजी घ्यावी, लक्ष द्यावं अशी या देशाची धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था आहे, असा गेली 6 वर्ष सलग यांचा रिपोर्ट येतोय. आणि गेली 7 वर्ष हे घसरतंय धार्मिक स्वातंत्र्य, हेही सांगितलं जात आहे. यावेळेचा जो रिलीजियस फ्रीडमचा रिपोर्ट आहे,
या रिलिजियस फ्रीडमच्या रिपोर्टमध्ये, धार्मिक स्वातंत्र्याच्या रिपोर्टमध्ये, हा माझ्याकडे आहे, हा इंटरनेटवरती आहे, हा तुम्ही पाहू शकता, मला हा दरवर्षी मिळतोच. त्याच्या पहिल्या 5 सुनावण्यांना मी तिथं हजर होतो. मी पण तिथं भाग घेतलेला होता त्या सुनावणीमध्ये. आता बघा, 4थी ओळ आहे या अहवालामधली. 4थी ओळ त्यांनी असं म्हटलंय, द रुलिंग भारतीय जनता पार्टी गव्हर्नमेंट मेड अ कन्सर्टेड एफर्ट टू इम्प्लिमेंट इलेक्शन प्रॉमिसेस दॅट निगेटिव्हली अँड डिस्प्रपोर्शनेटली इम्पॅक्टेड रिलिजियस मायनॉरिटीज. म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने जाणीवपूर्वक निवडणुकीतल्या वचनांचा असा प्रचार केला की ज्याच्यामुळे धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेल्या समाजांवरती अन्याय होईल. त्याच्यामध्ये CAA, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट याची अंमलबजावणी, अयोध्येतलं राम मंदिर याचा प्रचार, नंतर पर्सनल लॉ बदलण्यासाठीचे स्पेसिफिक कोड जे आता वक्फच्या मार्फत सुरू झाले याच्यात, किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोड आणण्याची जी भाषा आहे जी उत्तराखंडनी सुरू करून टाकली, याबद्दलचं आहे. हे 4थ्या ओळीमध्ये सत्ताधारी पक्षाचं नाव घेऊन ही सुरुवात झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त भयंकर आहे. मग सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्टमध्ये भारताच्या संविधानाचंच कसं उल्लंघन केलेलं आहे भारताने, आणि फक्त मुस्लिम समुदायाला याच्यातून वगळण्यासाठी, त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी वास्तविक 1955 सालीच सिटिझनशिप ऍक्ट बनला होता की या देशाचं नागरिकत्व कोणाला देता येईल, आणि त्यामुळे नव्याने ऍक्ट आणण्याची गरज नव्हती. लालकृष्ण अडवाणींना कराचीहून पाकिस्तानमधून भारतामध्ये पळून आल्यानंतर याच कायद्यानुसार 1955 साली नागरिकत्व मिळालं होतं. त्यामुळे पाकिस्तानमधून येणाऱ्या हिंदूंना म्हणा किंवा बांगलादेशातून येणाऱ्या हिंदूंना म्हणा नागरिकत्व कुठून द्यायचं, ख्रिश्चनांना कुठून द्यायचं, तर इटलीहून लग्न करून येणाऱ्या सोनिया गांधींना नागरिकत्व कुठल्या कायद्याने मिळालं पाहिजे याचे कायदे 1955 साली बनले होते. पण या कायद्यामधून फक्त मुस्लिम धर्माला वगळायचं यासाठी म्हणून हा अमेंडमेंट केला गेला, आणि तो भारताच्या संविधानाच्या 25व्या आर्टिकलच्या विरोधामध्ये आहे. हे अमेरिकन सरकारने पुन्हा एकदा या वर्षीच्या या अहवालात म्हटलंय. त्याच्यानंतर त्यांनी NRC बद्दल म्हटलंय, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स. त्याच्याही मध्ये त्यांनी म्हटलंय की आसाममध्ये NRCचं अंमलबजावणी केली आणि अचानक 20 लाख लोक, 19 लाख लोकांना नागरिकत्व नाकारलं, आणि त्या 19 लाख लोकांमध्ये 7 लाख मुस्लिम होते, आणि मग त्यांना आता काय डिपोर्टेशन कॅम्पमध्ये पाठवलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त एक अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे त्यांनी असं सरळ म्हटलेलं आहे की फाइंडिंग्समध्ये, आणि ती सुद्धा योगायोगाने 33रीच ओळ आहे. 3ऱ्या ओळीत त्यांनी म्हटलंय की प्रायर टू नॅशनल इलेक्शन्स इन जून, भारतीय जनता पार्टी मेंबर्स इन्क्लुडिंग प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी propagated hateful rhetoric and disinformation against Muslims and other religious minorities to gather political support. मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक धादांत खोटारडी माहिती राजकीय सभांच्या प्रचारांमधून नरेंद्र मोदींनी वक्तव्य केली, फक्त निवडणुकीतल्या लाभासाठी आणि फायद्यासाठी. हे त्यांनी त्याच्यात म्हटलेलं आहे, नावं घेऊन म्हटलेलं आहे. याच्याबद्दल आणखीन पुढे आहेच, म्हणजे हे भयंकर आहे. त्याच्यानंतर एक्सप्रोप्रिएशन अँड डिमॉलिशन ऑफ प्लेसेस ऑफ वर्शिप, म्हणजे धार्मिक प्रार्थना स्थळांचं पश्चात काळामध्ये ही आमचीच आहेत असं सांगणं, त्यावरती दावा करणं आणि ती मुस्लिम प्रॉपर्टीज त्या पाडून टाकणं, याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बाबरी मशिदीचा पण उल्लेख केलेला आहे की 92 साली अशीच बाबरी मशीद ही खरं तर हिंदू प्रॉपर्टी आहे असं करून डिमॉलिश केली गेली, आणि तिथं राम मंदिर बांधलं गेलं, आणि ते राम मंदिराचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधान मोदींनी पूजा करून केलं, हे लिहिलेलं आहे त्याच्यात. त्यानंतर इन महाराष्ट्र व्हायलन्स ब्रोक along Mira Road where police stood by as mobs vandalized dozens of Muslim-owned shops,
Several reports indicate that the police arrested Muslim youths despite receiving dozens of complaints against the rioters from Hindu mob. आणि यात त्यांनी आपल्या महान नितेश राणे यांचं नाव घेतलंय की नितेश राणे यांनी मीरा रोडला द्वेषपूर्ण भाषण केल्यानंतर, धार्मिक द्वेष पसरवणारं भाषण केल्यानंतर तिथं दंगल उसळली. तिथं मुस्लिम समाजाच्या मालकीची असलेली दुकानांची तोडफोड, लुटमार, जाळपोळ करण्यात आली आणि हे सगळं करून पोलीस बघ्याची भूमिका घेत होते आणि तरीही पोलिसांनी मुस्लिम लोकांना त्याच्यामध्ये अटक केली. हे आणि मी जे म्हणतो दरवेळेला, मुंबईत सुद्धा अमेरिकेचं हाय कमिशन आहे, रोज रिपोर्ट पाठवतात, रोज. आणि आता बघू याचे पुढचं, मी सगळं वाचतोच याचं, त्यांनी याचे शिफारसी काय केल्या आहेत अमेरिकन सरकारला. नंतर दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीनी अखुंडजी मॉस्क नावाची जी अखुंडजी मस्जिद दिल्लीमध्ये होती, 600 वर्ष जुनी मस्जिद, 600, ही दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीनी डिमॉलिश करून टाकली. त्यानंतर या व्यतिरिक्त दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने असं वक्तव्य केलं की त्यांना अशा अजून 16 मुस्लिम समाजाच्या ठिकाणं ही डिमॉलिश करायची आहेत, पाडून टाकायची आहेत. आणि या सगळं करताना भारत सरकारचा 1991चा प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट, प्रार्थना स्थळांचा जो कायदा आहे भारत सरकारचा, त्याचं उल्लंघन राज्य सरकारांनी केलं, भारत सरकारांनी केलं. आणि देशातली न्यायालयं निर्लज्जपणाने या कायद्याच्या उल्लंघनाकडे बघत राहिली. पुढे त्यांनी आत्ता मांडलेल्या वक्फ अमेंडमेंट बद्दल बोललेलं आहे, बिलाबद्दल, की याच्याद्वारे सुद्धा कसं वक्फच्या प्रॉपर्टीजवरती यांना डल्ला मारायचा आहे आणि हात मारायचा आहे. त्याच्यानंतर स्टेट आणि सिव्हिल लॉज बद्दल, त्याच्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड जे उत्तराखंडनी आणलं, उत्तराखंड सरकारने त्यांच्यापुरतं, राज्यापुरतं, खरं असं आणणंच बेकायदेशीर आहे, कारण सिव्हिल कोड हा देशाचा आहे आणि देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अजूनपर्यंत युनिफॉर्म सिव्हिल कोड आलेला नाही. तो यांनी मान्य करून घेतला. त्याला शीख समाजाने विरोध केला, त्याला ख्रिश्चन धर्माने विरोध केला, त्याला बुद्धिस्ट धर्मांनी विरोध केला, त्याला आदिवासींनी विरोध केला. त्यात त्यांनी काय काय बोललेलं आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर कोणाला राहायचं असेल तर 1 महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्याची नोंद करावी लागेल, अन्यथा 6 महिन्याचा तुरुंगवास होईल. हे युनिफॉर्म सिव्हिल कोडमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आता कोणी कोणाबरोबर राहायचं याची नोंदणी करायची. याचा अर्थ काय? याचा अर्थ पोलिसिंग वाढणार, की पोलीस तुमच्या खाजगी, अत्यंत खाजगी आयुष्यामध्ये सुद्धा आता डोकं घालणार. नंतर अँटी कन्व्हर्जन लॉज, म्हणजे धर्मांतर विरोधी कायदे जे 12 राज्यांमध्ये केले भारताच्या, त्याच्याबद्दल लव्ह जिहादच्या नावाखाली जो सगळा प्रॉपगंडा केला जातो, फिल्म बनवल्या जातात, त्याच्या नावाखाली जो द्वेष पसरवला जातो, त्याच्या नावाखाली एका मुलाची उत्तर प्रदेशमध्ये जन्मठेपेची शिक्षा त्याला सुनावली गेली, काही जणांची हत्या करण्यात आली, याच्या डिटेल त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये छत्तीसगडमध्ये 28 ठिकाणी ख्रिश्चन चर्चेस आणि त्यांच्या प्रार्थना स्थळांवरती हल्ले केले आणि जाळपोळ केली, हे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मणिपूरबद्दल लिहिलेलं आहे. मणिपूरमध्ये 2 वर्षापासून ख्रिश्चन धर्माच्या कुकी समाजावरची सर्व प्रार्थना स्थळं जाळून टाकली जात आहेत, त्यांची घरं जाळली जात आहेत, त्यांच्या बायकांवरती बलात्कार केले जात आहेत, त्यांची नग्न धिंड काढली जाते आहे. हे सगळं अमेरिकन सरकारने आता त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या या रिपोर्टमध्ये लिहिलेलं आहे. नंतर काऊ स्लॉटर लॉज, हे तर भयंकर आहे. म्हणजे गोहत्या बंदीचे जे कायदे केले आणि या गोहत्या बंदीच्या कायद्याचा लाभ घेऊन हिंदू व्यावसायिकच कसा फायदा घेत आहेत आणि बीफ एक्सपोर्ट करायला लागलेले आहेत. मुस्लिम समाज आणि इतर समाज मात्र पूर्णपणे दहशतीत ठेवून त्यांच्या वारंवार हत्या करून त्याच्या किती घटना घडल्या. हे 18 साली लिहिलंय, 19 साली लिहिलंय, 20ला लिहिलंय, 22ला लिहिलंय, 23, 24, 25 मध्ये पण लिहिलं गेलंय की लिंचिंगच्या किती घटना घडल्या. हे काय भूषण आहे भारतासाठी? उगाच या ड्युट्याला कॅनडा आमंत्रण देणं बंद केलं असं नाही झालेलं. हेट स्पीच अँड मिसइन्फॉर्मेशन अँड डिसइन्फॉर्मेशन, द्वेषपूर्ण भाषणं, खोटी भाषणं आणि चुकीची माहिती,
त्यात त्यांनी म्हटलंय की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी रिपोर्टेडली क्लेम्ड दॅट द अपोजिशन पार्टी वुड वाईप आउट हिंदू फेथ फ्रॉम द कंट्री. म्हणजे हिंदू धर्म हा विरोधी पक्ष सत्तेत आला तर नष्ट करून टाकेल देशातून. अँड हॅड प्लान्स टू मेक हिंदू सेकंड क्लास सिटीजन्स इन देअर ओन कंट्री. हिंदूंना दुय्यम नागरिक बनवायचं असं विरोधी पक्षांचं षडयंत्र आहे त्यांच्याच भारतामध्ये, असं नरेंद्र मोदी भाषणात बोलल्याचे उल्लेख याच्यात आहेत. म्हणजे किती धादांत खोटारडा आहे देशाचा पंतप्रधान, किती द्वेषपूर्ण भाषणं करतो हे आता जगभरामध्ये त्यांच्या वार्षिक अहवालांमध्ये नोंद व्हायला लागलेली आहे. वारे डंका बजरा आहे. त्याच्यापुढे त्यांनी म्हटलंय, ही परपेच्युएटेड हेटफुल स्टिरियोटाइप्स अगेन्स्ट मुस्लिम्स रिफरिंग टू देम ॲज इन्फिल्ट्रेटर्स. म्हणजे मुस्लिम समाजाच्या लोकांना घुसपेठीये, घुसखोर म्हणणं अशी भाषा मोदींनी त्याच्या भाषणात वापरली. हे आता अमेरिकन सरकार म्हणतंय. युनियन होम मिनिस्टर अमित शाह echoed these statements and insisted falsely that opposition leaders would impose Sharia if elected. की विरोधी पक्ष सत्तेत आला तर तो भारतात शरियाची अंमलबजावणी करेल असं अमित शहांनी भाषणात बोलले. तडीपार छपरी हे आता त्यांनी लिहिलंय. इलेक्शन मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी लिहिलंय असं खोटं बोलले. हेही अमेरिकन सरकारच्या अहवालात आलंय. द अटॅक्स अगेन्स्ट मुस्लिम्स इन मीरा रोड फॉलोइंग इनॉग्रेशन ऑफ राम टेम्पल इन जानेवारी erupted following inflammatory speeches by two members of assembly, नितेश राणे and गीता जैन. बघा, नितेश राणे आपल्या इथली लोक काय काय यांच्यावर टीका करतात, कोंबडी चोर म्हणतात, दीड फुट्या म्हणतात, काय म्हणतात. अमेरिकेच्या सरकारच्या अहवालात स्थान मिळालं नितेश राणेला. फडणवीस तुमची मान खाली गेली पाहिजे, तुम्ही करताय काय. बघा, तो पाठीमागून पोरगा आला, कानामागून पुढे आला आणि तिखट झाला. अमेरिकन सरकारच्या अहवालात नितेश राणे झळकले आणि काय शौर्य गाजवल्याबद्दल झळकले बघा. United Nations Committee on Racial Discrimination expressed concern about an increase in hate speech targeting Rohingya refugees and Indian government's rule in arbitrary mass detentions. रोहिंग्या मुस्लिम समाजाच्या बाबत त्यांना टार्गेट करणारं, त्यांना लक्ष्य बनवणारं जे भारत सरकारची वागणूक आहे त्याबद्दल युनायटेड नेशन्सनी सुद्धा काळजी व्यक्त केलेली आहे. आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, भारत सरकारनी ते 20 रोहिंग्या आत्ता महिनाभरापूर्वी, हे ऑपरेशन सिंदूर बिंदूर सुरू व्हायच्या आठवडाभर आधी समुद्रामध्ये फेकून दिलं, त्यांना बुडवलं, मारलं. याची चौकशी आता युनायटेड नेशन्स करताय, अमेरिकन सरकार करताय. आणि भारत इंटरनॅशनल रेफ्युजीज प्रोटेक्शन ऍक्टचा युनायटेड नेशन्सचा सिग्नेटरी मेंबर आहे. तरीही भारताने हे केलं फक्त ते मुस्लिम आहेत म्हणून. नंतर तो टी राजा सिंग त्याच्या 40 मिनिटाच्या भाषणाबद्दल लिहिलंय. मग वेगवेगळे जानेवारी पासून मार्च पर्यंत 3 महिन्यामध्ये छत्तीसगडमध्ये ख्रिश्चन लोकांवरती 161 हल्ले झाले, हे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये एका विद्यार्थी रमजानमध्ये नमाज पढून परत येत असताना त्याच्यावरती हल्ला केलाय. सिव्हिल सोसायटी आणि फेथ बेस्ड ऑर्गनायझेशन्सवरती कसं क्रॅकडाऊन केलं जात आहे या देशामध्ये, आणि याचा विरोध किंवा निषेध करणाऱ्या अमेरिकेतल्या किंवा भारताच्या बाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांचं ओव्हरसीज सिटिझनशिप ऍक्ट, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया, OCI कार्ड जे असतं या लोकांकडे, हे किती लोकांचं OCI कार्ड रद्द केलं. तुम्हाला माहित नसेल, क्षमा सावंत, भारताला खरं तर अभिमान वाटावा, गौरव वाटावा, तिला भारतरत्न द्यावं अशी मुलगी अमेरिकेतली. या क्षमा सावंतमुळे अमेरिकेमध्ये आज किमान वेतनाचा कायदा झाला.
आणि पहिल्यांदा अशी निवडणूक झाली, गेल्या 2 निवडणुका अशा झाल्या अमेरिकेतल्या, की ज्या 2 निवडणुकांमध्ये दोन्हीही राजकीय पक्षांना त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या किमान वेतन कायद्याचा, मिनिमम वेज ऍक्टचा उल्लेख करावा लागला, ज्याच्या विरोधातलं आंदोलन क्षमा सावंतनी लढलं होतं. आणि त्यामुळे तिथं असलेल्या भारतीयांना आज किमान वेतन मिळू शकतंय. नाहीतर त्यांचं शोषणही आपलेच भारतीय करत होते, ही पटेल गँग सगळी. त्या क्षमा सावंतचा भारताला अभिमान वाटायला पाहिजे. त्या क्षमा सावंतनी फक्त त्या सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट बद्दल एकदा आणि ते 370 बद्दल एकदा वक्तव्य केलं, यावरून तिचं ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडियाचं कार्ड रद्द केलं गेलं. आणि आत्ता तिची 82 वर्षाची आई आजारी असताना एप्रिल महिन्यामध्ये त्या हैदराबादला जे काँग्रेस पक्षातर्फे एक मोठं सेशन घेतलं गेलं, त्याच्यासाठी हजर राहायला येत असताना क्षमा सावंतला एअरपोर्टवरून परत पाठवलं गेलं. तिला भारतात प्रवेश नाकारला गेला. त्याच्यानंतर UAPA अमेंडमेंटचा गैरवापर करून कसं वेगवेगळ्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना, त्याच्यामध्ये शर्जील इमाम आहे, ओमर खालिद आहे, यांची नावं दिलेली आहेत त्यांनी. यांना कसं 5 वर्षापासून तुरुंगामध्ये डांबून ठेवलेलं आहे. होम मिनिस्ट्रीनी फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्टच्या अंडर वेगवेगळ्या NGOजला जी काही एड येत असते, ती एड कशी बंद पाडून टाकली. आणि ती कुठल्या संस्थांना पाडली? नॉर्थ ईस्टमध्ये, मणिपूरमध्ये या ख्रिश्चन समाजाच्या या दंगलीनंतर ज्यांना काहीतरी मानवी मदत म्हणून काहीतरी कार्य करणाऱ्या संस्था होता, त्यांचीच मदत बंद पाडली. या कुकी समाजाच्या लोकांना तडफडत मरत सोडायचं आहे नरेंद्र मोदीला, असा त्याचा अर्थ होतो. नंतर इंडियाज क्रिमिनल कोड, आपलं जे ऍक्ट होता IPC, इंडियन पिनल किंवा CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड, हे बदलून भारतीय न्याय संहिता वगैरे वगैरे आणलं आणि त्याच्यामधून कसं लक्ष केलं जातंय आणि टार्गेट केलं जातंय याबद्दल त्यांनी सविस्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यात त्यांनी आता रेकमेंडेशन केल्या आहेत, शिफारसी. पहिले त्यांनी म्हटलंय की कंट्री ऑफ डेसिग्नेट इंडिया ॲज कंट्री ऑफ पर्टिक्युलर कन्सर्न, की जिथं सिस्टमॅटिकली व्यवस्थेमार्फत, सरकारमार्फत या प्रकारच्या सर्व स्वातंत्र्यांचं वरती हल्ला केला जातोय. इम्पोज सँक्शन्स, इम्पोज टार्गेटेड सँक्शन्स. त्यात तर त्यांनी काही जणांची नावं पण घेतली आहेत. रॉच्या ऑफिसर्सवर सँक्शन्स आणा म्हणतायत, रॉवरती सँक्शन्स आणा म्हणतायत. विकास यादव रॉचा अधिकारी, त्याच्यावर सँक्शन्स आणा. अजित डबल यांच्यावर सँक्शन्स आणा. आणि या सँक्शन्सच्या लिस्टमध्ये आता जेवढ्यांची नावं आली, आपल्या नितेश राणेंसगट, या सगळ्यांवर सँक्शन्स येतील. आणि याचा पुढचा टप्पा या सँक्शन्सचा, परदेशामध्ये या सगळ्या गोष्टींचं कौतुक करणारे जे दिवटे हिंदुत्ववादी आहेत भारतीय, मग तिथं नागरिक झालेले असतील, तिथं त्यांना ग्रीन कार्ड मिळालं असेल, नाही तर तिथं विजावरती असतील, H1B विजावर नोकऱ्या करत असतील किंवा शिक्षण घेत असतील, पण या हिंदुत्ववादाचे ढोल वाजवणारे जेवढे समर्थक अमेरिकेत आहेत, लाथ मारून हातामध्ये बेड्या घालून परत डोनाल्ड ट्रम्प त्यांना परत पाठवू शकतो. त्यांची सगळी संपत्ती जप्त करून परत पाठवू शकतो. आणि मग बसा बोमट्या मारत या विश्वगुरूच्या नावानी. इतका तडफडाट होतोय, इतकी वर्ष शहाणवा 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 सांगायचा प्रयत्न करतोय, जुमानालाच तयार नाही. काय डोक्यावरती डोळ्यावरती धर्माची पट्टी घातली, गांजा प्यायल्यासारखे भारतातली लोक वागत होती, वागता आहेत आजही. काय करून ठेवलंय ते. आणि त्याच्याशिवाय उगाच या गोष्टी ज्या होत आहेत त्या होत आहेत का? या व्यतिरिक्त तो गौतम अदानी अमेरिकेतल्या न्यायालयाला हवाच आहे. अजित डोवलच्या विरोधात अमेरिकन न्यायालयाने समन्स बजावलंय, तेही याच्यामध्ये लिहिलेलं आहे. कॅनडामध्ये हत्या करण्याचे पुरावे आहेत, तेही याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्या निज्जरची हत्या केली, गुरपवंत सिंगची हत्या करायची होती, याबद्दल याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते कोण अधिकारी होते त्याबद्दल याच्यामध्ये लिहिलेलं आहे. या वेगवेगळ्या महाराष्ट्रासकट या वेगवेगळ्या राज्यांबद्दल लिहिलेलं आहे. उद्या या राज्यातल्या सगळ्या मंत्र्यांवरती, भाजपच्या मुख्यमंत्र्यांसकट जर अमेरिकेने सँक्शन्स आणले तर जगात कुठं फिरता नाही यायचं. अमेरिकेचे सँक्शन्स म्हणजे जगातला एकही देश
एकही देश यांना प्रवेश देणार नाही. आणि याला काय म्हणायचं? विश्वगुरु का मोदी का डंका बज रहा है. अरे त्या G7च्या मीटिंगला तर कॅनडा थुकायला तयार नव्हतं. डोनाल्ड ट्रम्पनी स्वतःच्या शपथविधीला नरेंद्र मोदीला नाही बोलावलं आणि बोलवा 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 म्हणून भिका मागत त्या जसवंत सिंगला तिथं बसवायला लागलं. तेव्हा त्यांनी फक्त जसवंत सिंगला निमंत्रण दिलं की तू हजर राहा, पण मोदीला नाहीच बोलवणार आणि नाहीच बोलावलं. आणि आता बघा, हे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर खरं तर यांनी जायला पाहिजे होतं ना जगभर मिठ्या मारत. का इतरांना पाठवायला लागलं? का हा गेला नाही? आणखीन एक सांगतो की या ऑपरेशन सिंदूरच्या 8 का 10 दिवस आधी हा आपला ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी, न्यूनगंडातून उर्मटपणा आलेला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हा कोणाला भेटला? कोणाबरोबर यांनी बैठक घेतली होती? तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याबद्दल बरोबर. आणि तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याबरोबर एस जयशंकर बैठक घेत आहेत, मिटिंग करतायत त्याच्याबरोबर. भारताचं परराष्ट्र खातं त्याच्याबरोबर मिटिंग घेत आहे. याचा परिणाम काय झाला की युनायटेड नेशन्सनी जगभरातल्या आतंकवादाच्या विरोधामध्ये जी समिती बनवली तिचं प्रमुख भारताला नाही केलं, पाकिस्तानला बनवलं. आणि म्हणून या ऑपरेशन सिंदूरच्या नावाखाली टेररिझमच्या विरोधातली आमची लढाई, आतंकवादाच्या विरोधातली लढाई, हे भारताचं नॅरेटिव्ह जगातल्या एकाही देशाने स्वीकारलं नाही. एकाही देशाने स्वीकारलं नाही. ही अवस्था झालेली आहे. या नॉन बायोलॉजिकल, अत्यंत बेजबाबदार, अत्यंत बेअक्कल अशा या प्राण्याच्या काळामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये. आणि त्याचं आज हे सर्टिफिकेट अमेरिकेने ऑनलाईन अपलोड करून टाकलेलं आहे. आता वाजवा टाळ्या, डंका बजवा. काय होतंय भारताचं आणि कुठे जाणार आहे? आणि हे आणखीन रसातळाला जाऊ नये. आता अशा सँक्शन्स जर आल्या तर भारतात कोण इन्व्हेस्टमेंट करणार नाही. ज्यांनी केल्या असतील अमेरिकेतल्या लोकांनी त्या विड्रॉ करून घेतल्या जातील. आपल्या भारतातली पोरं जी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायची ती जाऊ शकणार नाहीत. अमेरिकेची सँक्शन्स आल्यानंतर ते जगातल्या कोणत्याच देशात जाऊ शकणार नाहीत, कारण कुठलाच देश अलाउड करणार नाही अमेरिकेची सँक्शन्स असल्यावरती. याचं गांभीर्य लक्षात घ्या. तुमच्या पोराबाळांच्या भवितव्यावरती वरवंटा फिरवतोय नरेंद्र मोदी आणि RSS. अक्षरशः वरवंटा फिरवतोय. करा विचार, तुम्हाला काय वाटतं हे इथं खाली कमेंट करून सांगा. आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना ते डोळे उघडण्याचा प्रयत्न आपण आता तरी करून पाहूया. आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.